लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील महिनाभरापासून सुरू असलेल्या पार्थिव शिवलिंगाचे विधी अभिषेक करून नदीपात्रात विसर्जन। श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार भगवान शिवाच्या भक्तीचा महिना मानला जातो। पार्थिव शिवलिंग हे सर्व लिंगांमध्ये श्रेष्ठ आहे। या शिवलिंगाची महिनाभरापासून पूजा अर्चा, शिवलीला अमृत, काशी पुराण वाचन करून दररोज शिवलिंग तयार करून कोटी शिवलिंगाची पूजा, अभिषेक विधी करून अमावस्येच्या अगोदर गंगेत विसर्जन करण्यात आले। ही परंपरा गेल्या 25 ते 30 वर्षापासून सुरू असून दिनांक 20 ऑगस्टला पाटणबोरी नदीपात्रात शिवलिंगाचे विसर्जन करण्यात आले। ही परंपरा पाटणबोरी येथील भटजी अय्याबापू श्रीनिवास तुळशीवार यांच्या घरी गावातील महिला मंडळ श्रावण महिन्यात दररोज घरी पूजा, शिवलीला अमृत, काशी पुराण वाचतात। आपल्या घरून माती आणून शिवलिंग बनवतात व महिन्याकाठी अमावस्येच्या अगोदर नदीपात्रात विसर्जन करतात। ही परंपरा गेल्या 25 ते 30 वर्षापासून सुरू आहे। नमस्कार। किती वर्षापासून सुरू आहे हे पावन श्रावण महिन्यात? पहिल्या पंचमी पासून हे पोथी लावता आपल्याकडे श्री श्रीनिवास तुळशीवार यांच्या घरी पोथी लावत असतो आम्ही। शिवलीला अमृत आणि काशीखंड, शिवपुराण हे प्रत्येक हे श्रावण महिन्यात पोथी राहते। ते बाया हे पोथी ऐकून आता असे छोटे छोटे लिंग बनवतात। लिंग बनवून कोटी लिंग तयार करतात। त्या कोटी लिंगाचं त्यांनी ज्या वर्षाता हे विसर्जन करतात, तिथे येऊन अभिषेक वगैरे करून त्यांनी विसर्जन करतात। हे 25 ते 30 वर्षापासून हे असं चालू आहे प्रोग्राम। आमच्या आईपासून हे आई आहे ते सुरुवात केली, तेव्हापासून हे कोटी लिंगाचं हे चालू आहे। आता इथं अभिषेक होऊन आणि प्रत्येक जण याला बेल वाहून हे प्रत्येक श्रावण महिन्यात पावन श्रावण महिन्यात हे पूजा अर्चन राहते। किती लिंग आहे? वर्ष झाले। किती आहे पिंड? 1 कोटी लिंग रोज बनवता का? रोज पोथी ऐकताना त्यांनी बनवून आणि इथं जेव्हा आखरी पोळ्याच्या अगोदर श्रावण महिन्यातच हे विसर्जन करतात। कोटी लिंगाचं अभिषेक वगैरे करून विसर्जन करतात। हे वर्षात 25-30 वर्षापासून असं हे प्रोग्राम चालू आहे आपल्याकडे। ठीक आहे, धन्यवाद। माझं नाव निर्मला अशोक मंदुलवार। आम्ही नाही का इथे शिवलिंगाची स्थापना करून नदी तीरावर त्याची दरवर्षी पूजा करत असतो। कारण आम्ही श्रावण महिना चालू झाले तेव्हापासून सर्व बाया, सर्व जण यांच्या तुळशीवारच्या घरी एक आता 25 वर्षापासून चालू आहे। हे माझी सासूचे सर्व जे मंडळी होते पहिलेचे त्या लोकांपासून चालू आहे। तेव्हापासून त्यांनी सोडून दिले, तर त्यांनी गेल्यानंतर पण त्यांच्या घरी हे परंपरा चालूच आहे। ते आम्ही सर्वजण आता जे नवीन मंडळी तयार झाली ना, ते पण शिवलिंग कोटीलिंग म्हणून नाही का रोज 1 महिन्यापर्यंत माती आणून त्याचे लिंग बनवून आणि शेवटचे जे संपत येत आहे ना श्रावण मास, त्या श्रावण मासाच्या अगोदर आम्ही नाही का इथे नदीला सर्वजण भजन मंडळी सर्व घेऊन गायन करून इथे अभिषेक करून विसर्जन करतो। आणि याच्यासोबत शिवलीला अमृताचं श्रवण करत असतो त्यांच्या घरी 1 महिना। आणि काशीखंड हे श्रीनिवास तुळशीवार हे नाही का आम्हाला वाचून आमच्या कानापर्यंत श्रवण करण्याची शक्ती देऊन राहिली। त्यांचा आभार, त्यांना नमस्कार कोटी आमच्याकडून। किती पिंड आहे ते? हे कोटी लिंग म्हणून करत असतो आम्ही। हो का? कोटीने आहे का? कोटी लिंग म्हणून आम्ही ते किती होते आम्ही मोजून करत नाही, पण नाही का कोटी लिंगाचं त्यांना नाव देऊन आम्ही विसर्जन करतो। आणि सर्व बाया, सर्व आमचे मंडळी जेवढे आहे अजून वाढतच आहे। श्रावण महिन्यामध्येच राहते काय? श्रावण महिन्यामध्ये हे शिवलीला अमृतचं आणि काशीखंडाचं हे पूर्ण वाचन वगैरे काशीखंड वगैरे राहते। सर्व एवढे बाया राहते, 20-25-40 बाया चालू आहे वाचायच्या घरी। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.